नाशिकमधून। नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूल भागात बेमोसमी पाऊस बरसलाय। गहू, कांदा, कापूस यासहच काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका या बेमोसमी पावसामुळे बसलाय। शेतकरी सुद्धा हवालदिल झालेत। आधीच शेती पिकांना भाव मिळत नाहीये आणि त्यातच आता बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसलेला आहे। नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे करावेत आणि तातडीने मदत मिळावी अशीच मागणी आता शेतकरी करतायत। हे दृश्य आपण सध्या पाहतोय। कांदा पिकाला सुद्धा याचा फटका बसलेला आहे। अगदी पिकं झोपली गेली आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी ढगाळ वातावरण होतं। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल संध्याकाळनंतर नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावलेली होती। मी आता येवला तालुक्यातील नगरसूल या ठिकाणी आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी विजय पैठणकर हे जे शेतकरी आहे यांच्या हे जे गव्हाचं जे 1 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी लागवड केलेली होती, मात्र रात्री झालेल्या पावसामुळे आपण बघू शकतो की संपूर्ण गव्हाचं पीक जे आहे ते आता आडवं झालेलं आहे। रात्री ठीक 12-12:30च्या दरम्यान पाऊस झालेला आहे आणि 1 एकर गहू होता आणि चांगली नुकसान झालेली आहे। तर सरकारने या पिकाकडे पाहून आणि त्याचे पंचनामे करून त्वरित शेतकऱ्यांना भरपाई मिळावी हीच आमची सरकारला विनंती आहे। सकाळी धुकं मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे अन्य पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकरी करत आहे। अजय सोनवणे, साम टीव्ही, नगरसूल, येवला।